नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे फार्मसी या करियर ऑप्शन बद्दल आणि सोबतच आपण माहिती घेणार आहे विद्याश्री कॉलेज ऑफ फार्मसी बेंगलोर बद्दल। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। मी प्रॉपर्ली स्क्रीन शेअर करून तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतो। तर इथे बघत असाल बी फार्मा आणि डी फार्मा। तर बघा, फार्मसी एक पोटेन्शियल करियर ऑप्शन आहे ज्यामध्ये दोन करियर पाथ असते। एक तर तुम्ही डिप्लोमा करू शकता फार्मसीमध्ये किंवा बॅचलर्स करू शकता फार्मसीमध्ये, राईट। आता विद्याश्री कॉलेज ऑफ फार्मसी बद्दल जर बोलायला गेलं तर इट वॉज फाउंडेड इन 2018 आणि याचं जे ॲफिलिएटेड विथ द राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अँड अप्रूव्ड बाय द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया। तर इथे तुम्ही बघू शकता या कॉलेजबद्दलची माहिती। इव्हन तुम्ही यांच्या ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा व्हिजिट करू शकता। आता आपण डिप्लोमा इन फार्मसीबद्दल बोलूया। डिप्लोमा इन फार्मसी याचं ड्युरेशन 2 वर्षाचं असतं। ॲफिलिएशन या कॉलेजला RGOCS आहे, जसं की मी अगोदरच सांगितलं तुम्हाला। ॲडमिशन टेस्टची गरज राहणार नाही तुम्हाला। अप्रूव्ड बाय NOC फ्रॉम द बोर्ड्स। एलिजिबिलिटी जर बघायला गेलं तर 10+2 आणि तुम्ही PCM मधून असो, PCB किंवा PCMB कोणत्या पण ग्रुपमधून असेल तर तुम्ही एलिजिबल आहे। ॲडमिशन क्रायटेरिया मिनिमम 35% असले पाहिजे आणि फी स्ट्रक्चर जर बघायला गेलं तर फर्स्ट इयरला तुमची फी स्ट्रक्चर 50,000 आहे आणि सेकंड इयरला 30,000 रुपीज फीज आहे। आणि ॲडिशनल बेनिफिट्स काय, तुम्हाला स्कॉलरशिप्स प्रोव्हाइड केला जातं, लोन असिस्टन्स प्रोव्हाइड केला जातं आणि तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा फीज वगैरे देऊ शकता। आता आपण बोलूया बॅचलर इन फार्मसी बी फार्माबद्दल। तर याचं ड्युरेशन 4 वर्षाचं असतं, 8 सेमिस्टर्स असतात। ॲफिलिएशन अगेन RGOCS युनिव्हर्सिटीचं आहे। ॲडमिशन टेस्टची गरज नाही आहे इथे। अप्रूव्ड बाय PCI अँड गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका। एलिजिबिलिटी अगेन सेम आहे, 10+2 आयदर PCM आयदर PCB और आयदर PCMB कोणत्या पण ग्रुपमधून असेल तो एलिजिबल आहे। मिनिमम जो क्रायटेरिया पर्सेंटेजचा तो इथे 40% आहे। बी फार्मसीला 2 वेनी ॲडमिशन होते, एक तर रेग्युलर एंट्री किंवा लॅटरल एंट्री। जसं आपण बघितलं 4 वर्षाचं असतं, तुम्ही एक तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ 4 वर्ष करतं, ज्याला आपण रेग्युलर एंट्री म्हणतो। आणि लॅटरल एंट्रीला डायरेक्ट सेकंड इयर एंट्री सुद्धा म्हणते। तुमची ॲडमिशन डायरेक्ट सेकंड इयरला होते। तर फीज बघू शकता तुम्ही, पर इयर फीज जे तुम्हाला ते 70,000 आहे। मग तुम्ही रेग्युलर एंट्री थ्रू ॲडमिशन घ्या किंवा लॅटरल एंट्री थ्रू, फीज सारखीच आहे। फॅसिलिटीज जर बघायला गेलं तर लॅबोरेटरीज खूप मेजर रोल प्ले करते फार्मसी करियर ऑप्शनमध्ये। यांच्या लॅबोरेटरी खूप ॲडव्हान्स आहे आणि खूप अपडेटेड आहे, तर तुम्हाला नक्की याची मदत होईल प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंगमध्ये। लायब्ररी चांगले आहे, हॉस्टेल अवेलेबल आहे, इंडस्ट्रियल व्हिजिटसुद्धा करवतात, एक्सपर्ट स्टाफ आहे आणि इव्हन कॉलेजकडनं इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीसुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात। आणि एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजवर सुद्धा फोकस केला जातो, जेणेकरून तुमच्या सॉफ्ट स्किल्ससुद्धा डेव्हलप झाला पाहिजे, जसं की स्पोर्ट्स, कल्चरल प्रोग्राम्स, करियर डेव्हलपमेंट प्रोग्रामसुद्धा ऑर्गनाईज केले जातात। तर बघा मित्रांनो, हे होतं फार्मसी करियर ऑप्शनबद्दलची माहिती आणि विद्याश्री कॉलेजबद्दलची माहिती। तुम्हाला अजून डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मी पूर्ण यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ॲड्रेस, ऑफिशियल वेबसाईट वगैरे मेन्शन केली आहे। तुम्ही तिथे व्हिजिट करून प्रत्येक गोष्ट व्हेरीफाय करू शकता। आणि अजून पण काही डिफिकल्टीज, डाऊट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, जेणेकरून विद्याश्री कॉलेजची टीम तुम्हाला मदत करेल, तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करणार आणि काही डाऊट्स तुम्हाला करिअरबद्दल असेल तर मी सुद्धा ॲड्रेस करेल। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर करिअर। थँक्यू।